माधव, तुझ्या कथानकामध्ये स्त्री मनाचा खूप गांभीर्याने विचार केलेला दिसतो, नाही का? ॲब्सोल्युटली. माझ्या मते स्त्री हा नुसताच घराचा नाही, तर समाजाच्या प्रगतीचा, उन्नतीचा पाया आहे. विलक्षण सामर्थ्य आणि आत्मबल असलेल्या स्त्रीची कुचंबणा पुरुषांनी सतत केलेली आढळली. स्त्रीला पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य नाही, प्रगतीची संधी नाही. पुरातन बुरसटलेल्या विचार प्रणालीच्या माणसांनी तर कधी रूढींनी स्त्रियांच्या प्रगतीला थांबवले. त्याविरुद्ध स्त्री मनात आधी संघर्षाचं बीज रोवायला हवं. ग्रेट, खरंच छान. पुढच्या कथानकाचा पण असाच विषय आहे? नाही, थोडा वेगळा आहे. हळवा असला तरी अगतिक नाही, खूप पुरोगामी आहे. बंड करणार. दूर क्षितिजावर जसं सागर आणि आकाश एकमेकांना मिठी मारताना दिसतात, तसाच काहीसा प्रकार. स्त्रीमन आणि तिची अस्मिता असा विषय आहे. हळूवार आणि नाजूक प्रेमकथा, पण स्वतंत्र विचारांच्या मुलीची. त्या सांजवेळी. वाव, मस्त आहे नाव. त्या सांजवेळी. तुला आवडलं? असं एकदम पोएटिक वाटतंय. माधव, मी एक बोलू? बोल ना. म्हणजे तू मला वेडी म्हणशील कदाचित, पण मी बोलतेच. पुस्तकाचं कव्हर पेज आहे ना, ते असं अस्ताला जाणारा सूर्य आणि प्रियकर आणि प्रेयसी असे हातात हात धरून छान निवांतपणे चाललेत असं काहीतरी. म्हणजे हे बघा, हा आहे ना हात, असं बोट रुतली पाहिजेत आणि असं एकदम मान टाकून छान निवांतपणे चालत राहायचं निरंतर. कशी वाटली आयडिया? हॅलो, तुझ्याशी बोलते मी. हा, तर ते मी काय म्हणत होतो, सूर्य जो आहे ना. काय माधव, सूर्य काय?